नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। गॅस संपल्यामुळे बघा बाल्कनीत स्वयंपाक चालू आहे माझा आणि बाल्कनीत आपण बेसन पिठाची पोळी बनवतोय। बाल्कनीत हो का बघा गॅस संपलाय, बेसन पिठाची पोळी बनवते आणि ऊन पण खूपच झालंय, त्यामुळे आता आम्ही काय केलंय वरती आता छत्री बांधली आहे हो का। वरती छत्री बांधली आणि बाल्कनीत स्वयंपाक करते मी। पोरांना पण शाळेत जायला खूप उशीर झालाय, म्हणून आता त्यांना डब्याला बेसन पिठाची पोळी आणि चपाती द्यायची आहे। आणि बघा बेसन पिठाच्या पोळ्या एवढ्या झाल्यात, आता ती बनवतीये मी बेसन पिठाची पोळी। बेसन पिठाची पोळी पण बघा आता करपली बघा। व्हिडिओ बनवत होते आणि इकडं लक्ष गेलं तर बेसन पिठाची पोळी पण करपली। आता आपण काय करू, जरा लाकूड सारून घेऊया आतमध्ये, जरा शिगडीला कमी जास्त जाळ झाला की असं करपतंय बघा। बघा कशी झाली पोळी, सगळी करपली आहे। गॅस नसल्यामुळे ही वांद व्हायला लागले, आता एकदमच जाळ पण शेगडीला जास्त लागलाय त्यामुळे करपली हो का। पोरं पण शाळेत जायसाठी थांबलेत आणि स्वयंपाकच माझा झाला नाही अजूनपर्यंत, त्यामुळे पोरं पण थांबलेत आता शाळेत जायची। उशीर झाल्यामुळे त्यांचा डब्बा पण नाही झाला माझ्याच्याने। ऊनच लय झाले, गॅसच भेटना तर काय करायचं आता। बघा पूर्ण बेसन पिठाची पोळी ह्या चांगल्या झाल्या, पण ही करपली सगळी बेसन पिठाची पोळी, बघू शकताय तुम्ही हो का। ह्या चांगल्या झाल्यात हो का, आणि एक कसली करपली। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।